अतिशय प्रामाणिक अधिकारी या राज्याचे डीजी आहेत, त्यांनी देखील सांगितलं की यामध्ये आपण मार्ग काढून कोर्टामध्ये हे गुन्हे कमी होऊन त्या मुलांच्या शिक्षा कमी होतील यासाठीचा आपला प्रयत्न आहे. ऑफ द रेकॉर्ड काही कामं काही मुलांनी इथे आल्यानंतर मला सांगितली होती, जी एमपीएससीच्या मुलांच्या परीक्षेची होती, आपण SCBCचा ज्या काही निर्णय झाला तेव्हाची काही विषय होते, असे अनेक निर्णय होते ज्याच्यावरती आता चर्चा चालू आहे. आणि काल मला बऱ्याच मुलांचा फोन आला, मी येतोय म्हटलं सगळी तुमची कामं मार्गी आहेत, काही कामं आहेत ती आचारसंहितेमुळे थांबली होती, ती देखील मार्गी लागतील. पण मला एक आज विश्वास वाटतोय की जे काही GR निघाले, जे काही कागदपत्र मी इथे आज आपल्या समोर आणू शकलो, या सर्व कागदपत्र मी आज दादांना देण्यासाठी इथे आलोय. आणि मी दादांना सांगितलं होतं की दादा, जेव्हा काहीतरी काम होईल त्यावेळेला तुमच्याकडे मी भोजनासाठी येईन. आणि दादांनी मोठ्या मनाने मला आज इथे भोजनासाठी बोलवलंय. आणि तारक साहेबांनी मला वाटतं आमच्यासाठी जेवणही चांगलं केलं असेल. त्यामुळे आज दादाबरोबर बसून जेवण करणारे खूप काही मी आज इथे चर्चा करायला आलो नाहीये. मला एक असं वाटतं की आपण सातत्याने जर संपर्कात राहिलो, सातत्याने एकमेकाला मदत करत राहिलो, सातत्याने चर्चा करत राहिलो, सर्वच कामं सरकार स्तरावरती पूर्ण होतात असं नाही, पण ते पूर्ण करायसाठी जर आपली इच्छाशक्ती असेल तर जगातली कुठलीही ताकद आपल्याला थांबवू शकणार नाही. मुख्यमंत्री अतिशय पॉझिटिव्हली आता या सर्व गोष्टींमध्ये मदत करतायत. एक महत्वाचा विषय, मराठा समाजाचं मंत्रालय कक्ष निर्माण करण्याचा आहे, त्याचा देखील 23 तारखेच्या बैठकीत निर्णय होईल. तो जवळजवळ फाईल तयार झाली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर त्याचा देखील हे केला जाईल आणि भविष्यात पुढे त्याचं मंत्रालय बनवण्याची जी प्रोसेस आहे, केंद्रापासून राज्यापासून केंद्रापर्यंत, ती देखील पुढे केली जाईल. याचा प्रयत्न देखील आपण करू. या व्यतिरिक्त माझ्याकडून जर काय राहिलं असेल, माझ्याकडून जर समाजासाठी काम करत असताना कुठली चूक झाली असेल तर मी समाजाची देखील माफी मागतो. आमचे मराठा योद्धा, ज्यांनी हा संघर्ष योद्धा आपण ज्यांना म्हणतो, त्यांना देखील मी विनंती करतो की एखादी चूक झाली असेल तर मोठा भाऊ समजा, कान पकडून मला सांगा की हे करायचंय, ते निश्चितपणे आम्ही करू. मागच्या दादांच्या आंदोलनात एका अपघात झाला एका गाडीचा, ज्यामध्ये एक मुलगा दगावला, त्यांच्याकडे दादा जाऊन आले. त्यांनाही जे काही सहकार्य करायचे, ती विहीर विजवायची आहे, त्याला सरकारने 5-5 लाख रुपये आणि केंद्र सरकारने 2-2 लाख रुपये दिले. त्यामध्ये अजून त्यांना भरीव मदत करण्याची मागणी दादांनी केली, त्याबद्दलही मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो, ते देखील आपण करायचा प्रयत्न करतोय. त्या व्यतिरिक्त ज्या मुलांचा अपघात झाला त्यामध्ये त्यांना बीडच्या एका हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं, तिथे 3.5 लाखाची भरीव मदत सरकारने त्यांचं हॉस्पिटल भरायला केलं. 5 लाखाचं बिल होतं. दादांच्या विनंतीनंतर मी माझ्या स्वतःच्या ट्रस्टमधनं वरचे 1.5 लाख रुपये देखील त्यांचे भरले, कारण कुठल्याही मुलाला, समाजाच्या मुलाला खिशातून पैसे घालायची गरज लागू नये ही भावना आमची होती. इव्हन ज्याच्या घरात मयत झालंय, म्हणजे जो मुलगा आमचा दगावलाय, त्याच्या घरी देखील मी आपल्या समाजाची काही कार्यकर्ते पाठवले होते. दादा स्वतः जाऊन आले. त्यांच्या घरातल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, दादांनी मला सांगितलं, तर निश्चितपणे त्यांच्या मुलाला दत्तक घेण्याचं काम आपण स्वतः करू, हे देखील आश्वासन मी दादासमोर देतो. आणि असे अनेक मुलांना नोकरी असतील, शिक्षण असेल आणि ज्या काही गोष्टी असतील, त्याच्या सर्व फायदे आपल्याला, ज्या गोष्टी आहेत, ज्या 8 निर्णय झाले त्या निर्णयाच्या गोष्टी मिळतील, एवढंच मी बोलतो. आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद करतो. पण संख्या वाढवली आपण, 34 होती ती 56 करायची. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी पुन्हा एकदा आज मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत यावेळेला राज्य शासनानं त्यांच्याकडे सुपूर्द केली. आचारसंहिता संपल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीची एक बैठक देखील होईल, असं देखील यावेळेला बोलताना प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
दादांची परवानगी घेऊन आम्ही ॲडव्होकेट जनरलला ते डॉक्युमेंट पाठवले आहेत. त्याच्यापैकी कुठेही जर आपण लागू केल्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या विरोधात काही उपद्रवी लोक जी कोर्टात गेली आहेत जिथे आपला फायदा होऊ नये म्हणून, तर तिकडे त्याला काही परिणाम होणार नाही याचं ओपिनियन आपण मागितले. तेही आपल्याला 30 तारखेपर्यंत येणार आहे. ते आल्यानंतर पुन्हा एकदा दादांकडे मी चर्चा करणार आहे. दुसरा विषय, जात पडताळणीचं जे समिती आहे, ती समिती महाराष्ट्रामध्ये 19